प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की आज पुन्हा एकदा प्रभूने मला ही संधी दिली का त्याच्या अतिपवित्र वचनाद्वारे आम्हा प्रत्येकात त्याचा गौरव व्हावा आणि देवाच्या कृपेने एक नवीन विषय या ठिकाणी आपण देवाच्या कृपेने घेऊन आलेलो आहोत आणि विषयाचं नाव आहे हृदय कठीण करू नका. यस, एक वेगळा विषय, कारण देवाची इच्छा आहे का हा संदेश आम्हाला कळावा आणि आम्हात देवाचं राज्य आणि देवाचा गौरव व्हावं. आणि म्हणून या ठिकाणी आज एक नवीन विषय जे लोक लिहून घेतात, लिहून घ्या. विषयाचं नाव आहे हृदय कठीण करू नका. मग हृदयाला अंतःकरण देखील आपण म्हणतो, देह देखील आपण म्हणतो, म्हणून विषय आहे हृदय कठीण करू नका. या विषयावर आजचा संदेश आपण ऐकणार आहोत. कारण आजचा संदेश जर तुम्हाला कळाला तर तुमच्यात सैतानाला कधीच जागा मिळणार नाही आणि त्याची इच्छा कधीच तुम्हामध्ये पूर्ण होणार नाही. तर फक्त देवाचं कार्य तुम्हात पूर्ण होईल. प्रेज द लॉर्ड. यस, पुन्हा ऐका. या ठिकाणी मी काय सांगत आहे, जे देवाने मला प्रगट केलं. देव म्हणतो का प्रत्येकात माझं कार्य पूर्ण झालेलं मला पाहायचं आहे. मला त्यांच्यामध्ये सैतानाला जागा द्यायची नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी अनेक गोष्टी आम्हाला समजणं गरजेचं आहे. कारण एकदा का वचन आम्हाला कळलं मग हे आमच्या हातामध्ये निर्णय आहे का आमच्यामध्ये देवाचं राज्य वाढवायचं का सैतानाचं कार्य वाढवायचं, आमच्यात देवाची इच्छा पूर्ण करायची का सैतानाची इच्छा पूर्ण करायची. आणि म्हणून आजचा विषय समजणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या ठिकाणी आपण वचनाकडे वळणार आहोत, पण मी त्यापूर्वी तुम्हाला विनंती करेल का आत्म्यातून हा संदेश समजण्याचा प्रयत्न करा. कारण एकदा का हा संदेश कळाला कुटुंबात भांडणं राहणार नाही, तुमच्या आप्तजनांमध्ये दुरावा राहणार नाही आणि तुम्हात देवाचा गौरव होईल. प्रेज द लॉर्ड. यस, मी पुन्हा सांगतो, आजचा जर संदेश तुम्हाला कळाला तुमच्या कुटुंबात विभक्तपणा राहणार नाही, भांडणं राहणार नाही, दुरावा राहणार नाही, तर नेहमी प्रीती आणि आनंद त्यांच्यामध्ये राहील. प्रेज द लॉर्ड. म्हणून आजचा संदेश समजणं गरजेचं आहे आणि त्यासाठी संदेश ऐकणं महत्त्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करेल, जे टी व्हीवर तुम्ही हा संदेश पाहताय, देवाची इच्छा आहे का टी व्ही या माध्यमातून हे वचन तुम्हाला स्पर्श व्हावं, तुम्हाला हे वचन कळावं आणि त्यात तुमचं राज्य वाढवावं. प्रेज द लॉर्ड. म्हणून हा संदेश कदाचित 2 किंवा 3 किंवा 4 भागामध्ये होईल. प्रत्येक एक पॉईंट आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहोत, एक विषय आपण या ठिकाणी घेणार आहोत. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो का आता वेळ देवाच्या वाचनाचा आहे. आपला टी व्ही सोडून कुठं जाऊ नका, पूर्ण वचन ऐका. कदाचित मी जसं सांगितलं का हे वचन 2 किंवा 3 किंवा 4 भागामध्ये असेल, पूर्ण पहा. हे वचन 3 भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आम्ही घेण्याचा प्रयत्न करत आहोत. 3 वेगवेगळे मुद्दे कव्हर करणार आहोत याच्यामध्ये. आणि म्हणून विनंती आहे का तुम्ही हा वचन पूर्ण ऐकावं, म्हणजे तुम्हात देवाचं राज्य वाढेल. मग या ठिकाणी सुरुवात करू या वचनासाठी. जे लोक लिहून घेतात पुन्हा लिहून घ्या. मत्तय शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन आम्हाला काय सांगतं आणि बरोबर त्या विषयाकडे आपण जाणार आहोत. मत्तय शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन. मी तुम्हासाठी वचन वाचतो. वचन काय सांगते या ठिकाणी? जे अंतःकरणाने शुद्ध ते आशीर्वादित आहे, कारण ते देवाला पाहतील. प्रभूची स्तुती असो. पहा, येशू ख्रिस्त डोंगरावर उपदेश करत असताना त्या ठिकाणी ह्या वचनाद्वारे तो आम्हाला सांगत आहे का आम्ही त्या परमेश्वराला पाहू शकतो. आम्ही त्या परमेश्वराला पाहू शकतो ज्याला कोणी अजून पाहिलेलं नाही. आणि म्हणून इथं असं लिहिलं आहे, त्याचा मार्ग असा आहे, जे अंतःकरणाने शुद्ध ते आशीर्वादित आहे. काय लिहिलं आहे? जे अंतःकरणाने शुद्ध ते आशीर्वादित आहे. मग का ते आशीर्वादित आहे? कारण ते देवाला पाहणार आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? इथं असं लिहिलं, मी पुन्हा वाचतो. काय लिहिलं आहे? प्रभू येशू ख्रिस्त असं सांगतो, जे अंतःकरणाने शुद्ध आहेत ते आशीर्वादित आहे. पण का ते आशीर्वादित आहे? का? कारण ते देवाला पाहणार आहे. म्हणजे येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे का तुम्ही तुमचं अंतःकरण जे रक्ताद्वारे, येशूच्या रक्ताद्वारे शुद्ध झालेलं आहे, ती शुद्धता टिकून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमचं अंतःकरण शुद्ध राहील तर तुम्ही 100% त्या प्रभूला पाहू शकता, म्हणजेच तुमचं तारण होईल आणि सुखलोकात तुम्ही प्रवेश करू शकता. कारण एकदा का हृदय कडक झालं, एकदा का हृदय कठीण झालं, एकदा का पाप त्याच्यामध्ये शिरलं, तुमचं तारण तुम्ही गमवून बसाल आणि तुम्ही त्या प्रभूला पाहू शकणार नाही. आणि म्हणून मोठ्या आशीर्वादाबद्दल येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला सांगत आहे की जे अंतःकरणाने शुद्ध, कशाने? अंतःकरणाने किंवा हृदयाने किंवा देहाने ते देवाला
पाहतील. म्हणून आम्हाला आमचं हृदय शुद्ध ठेवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल सांगतं देव अदृश्य आहे. देव कसा आहे? अदृश्य आहे. जर या ठिकाणी कलसेकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 15 वचन वाचलं, कलसेकरास पत्र पहिला अध्याय आणि 15 वचन, त्यामध्ये आम्हाला कळलं का देवाबद्दल पॉल सांगत आहे का देव अदृश्य आहे. मी तुम्हासाठी वचन वाचतो. 15 वचन, सुरुवातीचं वचन मी या ठिकाणी वाचतो. इथं असं लिहिलं आहे, तो अदृश्य देवाचं प्रतिरूप. काय लिहिलं आहे? ख्रिस्ताबद्दल सांगितलं या ठिकाणी असं, तो अदृश्य देवाचं प्रतिरूप सर्व उत्पत्तीला प्रथम जन्मलेला आहे. आता या ठिकाणी आमचा महत्त्वाचा विषय होता का परमेश्वर येशू ख्रिस्त आशीर्वाद देत आहे आणि तो म्हणतो का जे अंतःकरणे शुद्ध ते कोणाला पाहतील? देवाला पाहतील. का देवाला पाहतील? कारण देव कसा आहे? अदृश्य. देव कसा आहे? अदृश्य आहे. आणि त्याचं अनुमान या ठिकाणी आम्हाला भेटत आहे, त्याचा संदर्भ या ठिकाणी आम्हाला भेटत आहे का तो अदृश्य देवाचं प्रतिरूप. कोणता देव? अदृश्य. म्हणजे देव अदृश्य आहे, पण ख्रिस्ताची इच्छा आहे का त्या अदृश्य देवाला तुम्ही पाहावं आणि त्याला पाहण्यासाठी तुमचं अंतःकरण शुद्ध राहणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. समजत्या ठिकाणी अंतःकरण हृदय शुद्ध ठेवणं गरजेचं आहे. कारण बायबल सांगतं का येशूच्या रक्ताद्वारे आमचं जुनं जीवन शुद्ध करण्यात आलं. सर्व पाप शाप रक्ताद्वारे निघून गेले. आमचं जुनं जीवन येशूमध्ये वधस्तंभावर मरण पावलं आणि प्रभूच्या पुनरुत्थानात आमचा नवीन जन्म झालेला आहे. आणि म्हणून जी नवीन शुद्धता, नवीन हृदय, नवीन अवयव प्रभूंनी जे आम्हाला दिलेले आहेत ते पापाच्या स्वाधीन होऊ नये, तर त्याची शुद्धता राखणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जर आम्ही शुद्धता राखून ठेवली तर आम्ही त्या प्रभू पित्याला पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. यस, असं लिहिलं आहे रोमकरास पत्र याचा या ठिकाणी आपण 6वा अध्याय, रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 13 वचन आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे की आमची अवयव शुद्ध ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जे लोक लिहून घेतात प्लीज लिहून घ्या. रोमकरास पत्र 6वा अध्याय आणि त्याचं 13 वचन. पॉल या ठिकाणी विनंती करत आहे, आम्हाला तो समजून सांगत आहे का तुमची पवित्रता, शुद्धता जी येशूमुळे तुम्हाला मिळालेली आहे ते टिकून ठेवणं किती महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. मी तुम्हासाठी वचन वाचतो. तुम्ही आपले अवयव. यस, पॉल काय सांगतो या ठिकाणी? तुम्ही आपले अवयव. मग हृदय काय आहे? शरीराचा अवयव आहे. मग इथं असं लिहिलं आहे, तुम्ही आपली अवयव अन्यायाची शस्त्र होण्याकरिता पापाला सादर करीत राहू नका. पॉल या गोष्टीवर भर देतोय का रक्ताद्वारे तुम्ही शुद्ध केलेत, मग का अशुद्ध जीवन जगून तुम्ही ते आशीर्वाद गमवता पित्याला पाहण्याचे, त्या अदृश्य देवाला पाहण्याचे. म्हणून तुमचे अवयव तुम्ही पापाच्या स्वाधीन करू नका. तर पुढं असं लिहिलंय, तर आपण मेलेल्यातून जिवंत झालेले असे आपणास देवाला सादर करा आणि आपले अवयव, काय शब्द वापरलाय? अवयव न्यायीपणाचे शस्त्र होण्याकरिता देवाला सादर करा. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपले अवयव, मग काय काय आपले अवयव? शरीर सगळं अवयवांनीच भरलं आहे आणि अनेकदा आम्हाला पाहायला मिळतं का ह्या अवयवातून पाप घडतात. पाहिल्याद्वारे पाप, हातांनी, पायांनी, मुखांनी, विचारांनी. आणि म्हणून ह्या अवयवातून पाप होऊ नये म्हणून आम्हाला जपलं पाहिजे. पण जसं आपले हात किंवा आपले डोळे किंवा आपले पाय जे काही करतात याच्यावर नियंत्रण कोणाचं असतं? हृदयाचं. कसलं? हृदयाचं. जर हृदय नियंत्रित असेल तर बाकी अवयव पाप करणार नाही, कारण हृदय त्याच्यावर नियंत्रण ठेवल. पण जर हृदयातूनच पाप उत्पन्न आहे तर अवयव नियंत्रण होऊ शकत नाही. म्हणून सांगायचं मला असं आहे का तुमच्या सर्व अवयवापेक्षा हृदय तुम्हाला जपणं अत्यंत गरजेचं आहे. कारण इर्मयामध्ये असं लिहिलं आहे का, इर्मया याचा 17वा अध्याय आणि त्याचं 19 वचन. इर्मया 17वा अध्याय आणि त्याचं 19 वचन आम्हाला काय सांगतं ते या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. जे लोक लिहून घेतात प्लीज लिहून घ्या. इर्मया याचा 17वा अध्याय आणि 9वं वचन. हृदय सर्वाहून अधिक कपटी आहे. काय लिहिलंय? हृदय सर्वाहून अधिक कपटी आहे. म्हणजे असं मी सांगितलं का डोळे नाही आहेत का आम्हाला? आहेत. नाक नाही आहे का? कान नाही आहे का? हात नाही आहे का? पाय नाही आहे का? याद्वारे पाप नाही घडत का? याद्वारे चुकीच्या गोष्टी होत नाही का? होत आहेत. पण या सर्वांवर कोणाचं नियंत्रण आहे? हृदयाचं. आणि म्हणून असं लिहिलं आहे इर्मयामध्ये, हृदय सर्वाहून अधिक कपटी आहे आणि ते अतिशय नासके आहे. कसं आहे? नासका आहे. ते कोण जाणू शकतो?
म्हणून या ठिकाणी आम्हाला हृदय जपणं अत्यंत गरजेचं आहे. ते कठीण होऊ नये म्हणून त्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल असं सांगतं, जर नीतिसूत्र याचा 4 अध्याय आणि 23 वचन आपण काढलं, जे लोक लिहून घेतात प्लीज लिहून घ्या. नीतिसूत्र याचा 4 अध्याय आणि त्याचं 23 वचन मी या ठिकाणी वाचणार आहे. कारण या ठिकाणी हृदयाबद्दल असं सांगितलेलं आहे का ज्या कशाचे तू रक्षण करतोस, काय लिहिलंय, ज्या कशाचे तू रक्षण करतोस त्या सर्वाहून पेक्षा अधिक कसोशीने तू आपल्या हृदयाचे रक्षण कर, कारण त्यातूनच जीवनाचे झरे निघत असतात. प्रभूची स्तुती असो. का या ठिकाणी आम्हाला नीतिसूत्रातून देखील हे प्रगट होत आहे का हृदयाचं रक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. हृदय कठीण होऊ नये म्हणजे त्याच्यात पाप शिरू नये, त्याच्यात गर्व येऊ नये, त्याच्यात मीपणा येऊ नये म्हणून जपणं गरजेचं आहे. कारण एकदा का हृदय कठीण झालं मग सैतान येईल, त्याची इच्छा तुम्हाला पूर्ण करेल आणि तुम्हाला कळणार पण नाही का तुमच्यामधून तुम्हाला कसं देवापासून दूर घेऊन सैतानाने त्याचं कार्य तुम्हाला पूर्ण केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी इर्मया देखील आणि नीतिसूत्रामध्ये देखील हृदयाबद्दल सांगितलेलं आहे की त्याचं रक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. पण कशापासून ते पण समजणं गरजेचं आहे. का हृदयाचं रक्षण करायचं आहे पण कशापासून. म्हणून या ठिकाणी गलतीकारास पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं या ठिकाणी 19 आणि 20 वचन आपण वाचणार आहोत. म्हणजे आम्हाला कळेल का हृदयाचं रक्षण आम्हाला नेमकं कशापासून करायचं आहे. गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि 19 वचन. आम्हाला हृदयाचं रक्षण करायचं आहे कठीण होणे यापासून. आणि मग त्या कोणत्या गोष्टी आहेत का ज्याच्यापासून आम्हाला त्याचं रक्षण करायचं आहे. आणि तसं लिहिलं आहे, देहाची कर्म तर उघड आहे, तीही आहेत व्यभिचार. आम्हाला व्यभिचारापासून जपलं पाहिजे. आम्हाला जर कर्मापासून, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटकं, वैर, भांडणे, मत्सर, राग, तंटे, फुटाफुटी, तट, हेवा, खून, दारूबाजी, विलास व यासारख्या गोष्टी. बायबल काय सांगतं, विलास व यासारख्या गोष्टी याविषयी जसे मी पूर्वी सांगितले होते तसे तुम्हास अगोदरही सांगून ठेवतो की जे अशी कर्मे करतात ते देवाच्या राज्यात वतन पावणार नाही. प्रेज द लॉर्ड. काय शब्द वापरला का जे अशा गोष्टी करतात ते देवाच्या राज्यात वतन पावणार नाही. म्हणजे काय, ते त्या प्रभूला पाहू शकणार नाही. म्हणून या ठिकाणी ज्या गोष्टींचा उल्लेख केला, देहाची कर्म, ज्यावेळेस तुमच्यामध्ये राग येतो, ज्यास तुम्हामध्ये व्यभिचार येतो, ज्यास तुम्हामध्ये हेवा येतो, ज्यास तुम्हामध्ये मीपणा येतो, स्वार्थ येतो, तुमचं हृदय कठीण होतं. हृदय कसं होतं, कठीण होतं. आणि एकदा का हृदय तुमचं कठीण झालं, लक्षात घ्या का त्यावेळेस सैतान संधी साधतो आणि त्या कठीणपणामध्ये तुम्हाला तो अशी दिशा दाखवतो की जी देवाच्या विरुद्ध आहे. पण ते हृदय कठीण झाल्यामुळं तुम्ही ती सैतानाच्या इच्छामध्ये चालता आणि असं काही पाप करून बसता जे देवाच्या विरुद्ध आहे. आणि मग पाप केल्यानंतर कळतं का मला हे करायला नव्हतं पाहिजे, मग हे माझ्याकडून कसं झालं. आणि मग आम्ही निराश हताश होतो आणि मग म्हणतो की प्रभू माझ्याकडून तुझी आज्ञा पाळल्या जात नाही. आमचं हृदय जर कठीण झालं नाही तर सैतान आमच्यात कधीच वर्चस्व करणार नाही. आणि म्हणून जसं मी आज सांगितलं होतं की आजचा जो विषय आहे, हृदय कठीण करू नका. कारण एकदा का हृदय कठीण झालं, सैतान त्याची इच्छा पूर्ण करणार. का पूर्ण करणार, कारण तुम्ही कोणाची लेकरं आहेत, तुम्ही प्रभूची लेकरं आहेत, तुम्ही प्रभूचे निवडलेले आहेत, तुम्ही देवाच्या राज्यात वतन पावणारे आहात, तुम्ही खाजगीचे लोक आहात. आणि म्हणून विशेष करून सैतान संधी शोधतो का जसंच हृदय कठीण झालं तो तुम्हाला कार्य करणार. म्हणून अनेकदा आम्ही सगळं जे क्रेडिट आहे, जे सर्व गोष्टी आहेत ते कोणाला देतो, सैतानाला. नाही त्यांनी असं केलं, नाही सैतानाने केलं. सैतान जोपर्यंत तुम्ही संधी देत नाही तोपर्यंत तो कार्य करू शकत नाही. म्हणून अनेक लोकांच्या जीवनात सैतान कार्य करतो पण त्याला सैतान नाही, तुम्ही जबाबदार आहात. म्हणून आजचा विषय समजून घ्या का सैतानाला कशी संधी भेटते. समजतंय का. अनेकदा आपण कोणाच्या डोक्यावर टाकतो सगळं, नाही सैतानाने केलं, नाही त्यांनी कुटुंबात भांडणं लावले, नाही त्यांनी गैरसमज उत्पन्न केला, नाही त्यांनी हेवा आला. सगळं सैतानाच्या डोक्यावर मांडून जमणार नाही. सैतानाला संधी कुणी दिली ते समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून आजचा जो विषय आहे, हृदय कठीण करू नका. का, कारण एकदा का हृदय कठीण झालं, सैतान टपून बसलाय, तो येईल,
तुमच्या त्याची इच्छा पूर्ण करेल आणि त्याची इच्छा एकच आहे, काय? का तुम्हाला देवापासून दूर घेऊन जायचं. ती प्रत्येक गोष्ट जी देवाला न आवडणारी आहे त्या कठीणपणामध्ये तुम्हातून तो पूर्ण करून घेतो आणि तुम्हाला देवापासून दूर घेऊन जातो. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्या डोंगरावर उपदेश करत असता म्हणला, जे अंतःकरणे शुद्ध ते आशीर्वादित आहे, कारण ते देवाला पाहतील. म्हणून हृदय शुद्ध ठेवणं गरजेचं आहे. ते कठीण होऊ देऊ नका. कठीण, मी काय शब्द वापरतोय? कठीण. मग त्याच्यामध्ये सर्व आलं. काय सर्व आलं? गलतीकाराच्या पुस्तकात 5व्या अध्यायात 19 आणि 20 वचन जे आहेत ते सर्व त्या कठीणपणामध्ये येतात. म्हणजे ते काय शब्द वापरलेत? व्यभिचार, जरकर्म, अशुद्धपणा, चेटकं, भांडणं, मत्सर, राग, द्वेष, मीपणा, गर्व, या सर्वांचं हृदय काय होतं? कठीण. म्हणून मी काय शब्द वापरतोय? हृदय कठीण करू नका. मग याच्यामध्ये सर्व गोष्टी आलेल्या आहेत आणि ह्या गोष्टीपासून वाचणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी एक सुंदरसं उदाहरण बायबलमधून आपण घेणार आहोत आणि ते जे उदाहरण आहे काईन आणि हाबेलबद्दल आहे. कशा प्रकारे जे हृदय कठीण होतं, सैतान त्याचं कार्य पूर्ण करून घेतो आणि देवापासून आम्हाला दूर घेऊन जातो. प्रथम काईन आणि हाबेल याचं उदाहरण आपण पाहणार आहोत आणि नंतर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे आपले हृदय कठीण होतात, कशा प्रकारे सैतान येतो, आपल्या कुटुंबात वेगळंच वातावरण तयार करतो, या सर्व उदाहरणाद्वारे आज आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी एक सुंदरसं उदाहरण आपण घेणार आहोत उत्पत्तीमधून किंवा प्रारंभ. खूप सुंदर उदाहरण आहे हृदय कठीणपणाबद्दल. आणि हा जो आपण विषय घेणार आहोत बायबलमधून समजण्यासाठी, याच्या आधारावरच पुढचे जे उदाहरण आम्ही तुम्हाला देऊ ते तुम्हाला समजतील. आणि म्हणून लक्षपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण हे तुम्हाला समजलं ना, तुम्हाला कळलं का तुमच्या जीवनात कशा प्रकारे तुम्ही सैतानाला अडू शकता आणि त्याचं कार्य तुम्हाला कधीच पूर्ण होणार नाही. कारण जसं मी पूर्वी सांगितलं का हृदय कठीण झालं तर सैतान संधी साधून बसलेला आहे, तो तुम्हाला सोडणार नाही. म्हणून हृदय कठीण होऊ नये म्हणून जपणं अत्यंत गरजेचं आहे. आणि उदाहरण आहे काईन आणि हाबेलबद्दल. जर उत्पत्ती याचा 4था अध्याय काढला, त्याचं 3रं आणि 4थं वचन मी या ठिकाणी वाचतो. इथं असं लिहिलं आहे, ज्या लोक लिहून घेतात पुन्हा लिहून घ्या. उत्पत्ती 4था अध्याय 3रं आणि 4थं वचन मी तुम्हासाठी वाचतो. आणि हाबेल यांनीही आपल्या कळपातले प्रथम जन्मलेल्यातून आणि त्यांच्यातल्या पुष्टातून अर्पण आणले आणि यहोवाने हाबेलाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले. ना बायबल या ठिकाणी सांगतं काईन आणि हाबेल हे दोघं भाऊ आहेत. दोघंही आपलं अर्पण ते घेऊन येत आहे. एक आपल्या कोकरूमधून अर्पण आणतोय आणि दुसरा जो आहे तो आपल्या शेतीमधून ते अर्पण आणत आहे. आणि मग बायबल सांगतं का एकाचं अर्पण मान्य झालं आणि दुसऱ्याचं अर्पण मान्य झालं नाही. आता या ठिकाणी काही वचनं पुढचे वाचून घेऊ का नंतर काय झालं. आणि मग त्या ठिकाणी असं लिहिलं 5वं आणि 6वं वचन, पण त्याने काईनाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले नाही. तेव्हा काईनाला फार राग आला व त्याचे तोंड उतरले. बायबल सांगतं का त्याला राग आला. कोणाला? काईनाला. आणि त्याचं तोंड उतरलं. आणि पुढं असं लिहिलं, आणि यहोवा काईनाला म्हणाला, तुला राग का आला आणि तुझे तोंड का उतरले. नाव बायबल सांगतं का ज्यावेळेस काईनाला राग आला, प्रभू त्याला येऊन विचारतो का तुला राग का आला. का परमेश्वर त्याला येऊन विचारतो का तुला राग का आला? कारण प्रभूला माहीत आहे का ज्यास तुझं हृदय कठीण होईल सैतान तुझ्यात आपली इच्छा पूर्ण करणार आहे. आणि म्हणून परमेश्वर त्याला सांगतोय की हृदय कठीण होऊ देऊ नको. आणि मग पुढचं वचन सांगतं, आणि तू जर बरे करशील तर तू मान्य केला जाणार नाहीस काय, आणि तू बरे करणार नाहीस तर पाप दारापाशी टपून बसला आहे आणि त्याची इच्छा तुझ्यावर होईल, परंतु तू त्यावर अधिकार कर. आता जे काही वचनं वाचलेत आम्ही प्रत्यक्षात तुम्हाला करून दाखवतो का नेमकं त्यावेळेस काय स्थिती होती, कशा गोष्टी घडल्या आणि मग त्या आज आमच्या जीवनासंगती कशा प्रकारे लागू आहेत. म्हणून लक्षपूर्वक ऐका. जेवढं आम्हाला जमेल आम्ही आमच्या ग्रुपद्वारे तुम्हाला हे प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत आहोत की कशा प्रकारे त्यावेळेस ती घटना घडली आणि आज आम्ही त्याच्यातून कशा प्रकारे वाचू शकतो. प्रेज द लॉर्ड. पाहूया आपण प्रत्यक्षात कशा गोष्टी घडल्या. हाबेलानी आपलं अर्पण देवासमोर सादर केलं आणि पित्या परमेश्वराने त्याचं अर्पण मान्य केलं. काईन देखील आपलं अर्पण आपल्या शेतीतून घेऊन आला आणि अर्पण देवाला सादर केले आणि तो प्रतीक्षा पाहू लागला की परमेश्वर त्याचं अर्पण मान्य करेल. पण त्यांनी पाहिलं का ते अर्पण
अजून मान्य होत नाही. आणि मग तो निराश होऊन त्या ठिकाणाहून निघून गेला. मग बायबल सांगतं की कायनाचं अर्पण मान्य झालं नाही. आणि मग असं लिहिलं बायबलमध्ये का कायनाला राग आला. स्वाभाविक आहे का दोन प्रकारचे स्वभाव मनुष्यामध्ये असतं. एक तर बरा स्वभाव आणि वाईट स्वभाव. बरा आम्हाला सांगतो का राग टाकून दे, आणि वाईट सांगतो का राग धरून ठेव. ज्या प्रकारे मी पाहत आहोत का चांगला स्वभाव त्याला सांगतो का हा राग टाकून दे, राग धरू नको, पण वाईट स्वभाव त्याच्यावर हावी होतो का तुझ्याबद्दल असं का झालं. मग नेहमी तुला कुटुंबात दुय्यम स्थान आहे, नेहमी दुसऱ्या भावालाच प्रथम स्थान दिलं जातं आणि त्याचेच कुटुंब लाड करतात. आणि ज्या देवाबद्दल त्यांनी अर्पण द्यायला लावलं त्याही देवाने त्याचंच अर्पण मान्य केलं, तुझं मान्य केलं नाही. आणि मग बायबल सांगतं का कायनाचा राग हावी झाला. आणि मग ह्या सर्व गोष्टी चालत असता त्यांनी आपलं हृदय कठीण केलं. कायनामध्ये जो वाईट स्वभाव होता हा वाईट स्वभाव त्याच्यामध्ये हावी झालेला आहे. येस, तुम्ही जो पाहताय तुमच्या टी व्ही स्क्रीनवर पांढऱ्या कपड्यामधला चांगला स्वभाव आहे आणि जे काळ्या कलरचा रंगाचा जे ड्रेस घातलेला आहे तो वाईट स्वभाव आहे. त्या वाईट स्वभावाने त्याची पकड घेतली आणि त्याचं हृदय कठीण झालं. आणि मग बायबल सांगतं का कायनाला राग आला, वाईट स्वभाव पूर्णतः हावी झाला आणि त्याचं हृदय कठीण झालं. पण प्रभूची इच्छा नव्हती का त्याचं हृदय कठीण व्हावं. का? कारण परमेश्वराला माहीत होतं की जर हा आपला हृदय कठीण करेल तर सैतान त्याच्यामध्ये आपली इच्छा पूर्ण करेल. आणि मग त्याच वेळेस ज्यावेळेस कायनाने आपलं हृदय कठीण केलं, म्हणजे ज्यावेळेस त्याला राग आला, बायबल सांगतं का परमेश्वराचा आत्मा, परमेश्वर देव त्याच्या संगती बोलू लागला. तुला का राग आला? तू का आपलं हृदय कठीण करून घे? तू का आपल्या भावाचा द्वेष करू? तू का निराशेला आपल्यामध्ये जागा झाली? आपल्यातला राग काढून टाक, नाहीतर बघ दारापाशी सैतान टपून बसलेला आहे आणि तो तुझ्या आपली इच्छा पूर्ण करेल. वाईट स्वभाव टाकून राग काढून प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो का बायबल सांगतं का कायनाचं अर्पण मान्य झालं नाही आणि त्यामध्ये राग आला. काय आला? राग आला. पहा, जसं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय का माणसामध्ये दोन स्वभाव आहे, चांगला आणि वाईट. आणि ज्या त्याचं अर्पण मान्य झालं नाही, साहजिक आहे का हृदयामध्ये काही प्रकारचे प्रश्न आले असतील का तुझं हृदय का, तुझं अर्पण का मान्य झालं नाही. मग हा चांगलाही स्वभाव त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असेल का राग टाकून दे, हेवा करू नको, भावाचं अर्पण मान्य झालं काही हरकत नाही. पण आपण बघतो का कायनामध्ये चांगला स्वभाव हावी होत नाही, पण वाईट स्वभाव. कोणता? वाईट स्वभाव. हा सैतान नाही आहे, हा कोण आहे? वाईट स्वभाव. हा कोण आहे? वाईट स्वभाव. हा स्वभाव याच्यावर हावी झाला, याच्यात राग उत्पन्न केला का नाही, तुझं अर्पण मान्य झालं नाही. आता असं होऊ शकतं का त्या ठिकाणी हाबेल छोटा असेल, मग कुटुंब अधिक प्रेम त्याच्यावर करत असतील आणि मग त्याच्या मनात असे प्रश्न असतील की नेहमी कुटुंबाचे लोक त्याला जवळ घेतात, मला जवळ घेत नाही. आणि मग ज्या देवाला त्यांनी अर्पण द्यायला लावलं त्याही देवानी फक्त त्या हाबेलाचंच अर्पण घेतलं आणि माझं अर्पण मान्य केलं नाही. आणि बायबल सांगतं का रागाद्वारे काहीनंच हृदय कसं झालं? कठीण. रागाद्वारे वाईट स्वभाव त्याच्यावर हावी झाला, हृदय कसं त्यांनी केलं? कठीण. आणि बायबल सांगतं एकदा का तुम्ही हृदय कठीण केलं, सैतानाला संधी भेटती. सैतानाला संधी भेटती येऊन तुमच्या कठीणपणात कार्य करावं आणि तुम्हाला पापाच्या स्वाधीन करावं. आणि म्हणून प्रभूंनी मत्तई 5 सांगितलं की जे अंतःकरणाने शुद्ध ते आशीर्वादित आहे कारण ते देवाला पाहतील. म्हणून आमचं अंतःकरण शुद्ध ठेवणं म्हणजे आलेला राग टाकणं गरजेचं आहे. जर हा राग टाकला नाही, हे कठीणपणा तुम्ही तुमच्या हृदयात ठेवला तर सैतान येईल आणि कार्य करेल. कारण असं लिहिलंय 1 पेत्र 5 अध्याय आणि त्याचं एक वचन आपण या ठिकाणी वाचणार आहोत. 1 पेत्र 5 अध्याय काय लिहिलं आपण वाचूया. सावध असा जागे रहा. हा, काय लिहिलंय? सावध असा जागे रहा. सावध असा जागे रहा. पुढं, तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून शोधित फिरतो. ओके, नाव प्लीज इथं लक्ष देऊन ऐका. बायबल सांगतं का ह्या ठिकाणी पेत्र मंडळी लिहितो. कोण लिहितोय?
मंडळीला, सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान कोणाला गिळावे म्हणून शोधत फिरतो. म्हणजे पेत्राला माहीत होतं का मंडळीत असे काहीतरी लोक आहेत का जे अशा काही गोष्टी करतात का ज्याच्याद्वारे सैतान त्यांच्यावर हावी होऊ शकतो. म्हणजे कोणी असेल ज्याच्यात द्वेष आहे, कोणात राग आहे, कोणात मीपणा आहे, कोणात गर्व आहे, कोणात व्यभिचार आहे. आणि मग जर या गोष्टी त्या मंडळीतच्या लोकांमध्ये असेल तर सैतान खूप लवकर त्याची पकड घेईल आणि त्याची इच्छा पूर्ण होईल. आणि म्हणून पेत्र जोर देतो आणि लिहितो का तुमचा शत्रू सैतान गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे. काय शब्द वापरलाय? कोणाला गिळावे म्हणून शोधत फिरतो. म्हणजे काय? सैतान प्रत्येकांना गिळू शकत नाही. मग तो कोणाला गिळतो? ज्यांनी आपलं हृदय कठीण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? सैतान असं लिहिलंय का तो गिळेल, पण कोणाला? सगळ्यांना नाही. जर हा भाऊ आलेला राग टाकून देईल तर सैतानाची इच्छा त्याच्यात पूर्ण होणार नाही. पण जर ह्यांनी आपला राग धरून ठेवला तर सैतानाला संधी भेटती का हा येईल आणि याला आटपेल आणि आपली इच्छा पूर्ण करेल. आणि तेच प्रभूला माहीत होतं का आता हा काईन आपलं हृदय कठीण करून बसलाय, वाईट स्वभाव त्याच्यावर हावी झाला आहे आणि हा कठीणपणा त्याला काढणं टाकणं गरजेचं आहे. जर हा कठीणपणा जाणार नाही, जर हा राग जाणार नाही तर बायबल सांगतं उत्पत्तीच्या पुस्तकात दारापाशी पाप टपून बसलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? मी पुन्हा उत्पत्तीच्या पुस्तकाकडे वळतोय. काईनाने काय धरलाय? राग. काय धरलाय? राग. हृदय कसं केलं? कठीण. आणि मग परमेश्वराचा आत्मा काईनाशी बोलला, काईना तू का रागवला? तो राग टाकून दे. पण बायबल सांगतं का तो राग टाकत नाही, तर परमेश्वर त्याला ताकीद देतो का दारापाशी कोण टपून बसलंय? पाप. यस, काय लिहिलंय? दारापाशी काय टपून बसलंय? पाप. म्हणजे कोण? पाप म्हणजे कोण? सैतान. पाप म्हणजे कोण? सैतान. कारण हा सैतान जो आहे हा संधी साधून आहे कशा प्रकारे काईनमध्ये मला कार्य करता येईल. कारण तो चांगल्या स्वभावाच्या अधीन नाही, तो वाईट स्वभावाच्या अधीन आहे. आणि म्हणून आता या सैतानाला संधी आहे का त्यांनी यावं आणि काईनाला आटपून टाकावं आणि त्याची इच्छा त्याच्यात पूर्ण करावी. आणि मग तेच झालं. पाप टपून बसलेलं आहे. पाप म्हणजे कोण? सैतान. पाप म्हणजे कोण? सैतान. प्रभूला माहीत होतं का हे पाप म्हणजे हा सैतान आता त्याला आटोपणार आहे. त्याच्या संगती बोलत होता का तू राग टाक, कारण तो सैतान, तो पाप तुला आटोपणार आहे. आणि मग सैतान त्याच्यावर हावी झाला आणि मग त्याच्यात मनात एक दुष्ट कल्पना त्यांनी टाकली. आणि ती दुष्ट कल्पना ही होती, काईन घे दगड, मार त्याला, मार त्याला. आणि मग त्यांनी त्याचं ऐकलं आणि दगडाद्वारे आपल्या भावाला त्यांनी मारलं. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण बघतो की जसं आपण बायबलमध्ये म्हणतो आणि अनेक सेवकांच्या मुखातून आपण ऐकलं का प्रथम जो खून झाला, मर्डर झाला, कुणी केला? काईनानी. कुणाच्या? आपल्या भावाचा केला. प्रथम मर्डर केला काईनानी. पण ज्या वेळेस तो आपलं हृदय कठीण करून बसला, कोण? काईन. त्याच्यातला वाईट स्वभाव त्याच्यावर हावी झाला आणि दारापाशी लपून बसलेलं पाप म्हणजे सैतान हा तिथं आला आणि त्याची इच्छा त्याच्यामध्ये प्रगट केली का तुला आपल्या भावाला दगडाने मारायचं आहे. पहा, सैतान हे नसर म्हटला का जाण आपल्या भावाचा मर्डर कर. कारण कायनाला मर्डर काय आहे हे त्यावेळेस माहीत नव्हतं, खून काय आहे हे त्याला माहीत नव्हतं. पण कायनाने फक्त सैतान त्याच्या मनात डोक्यात एक गोष्ट टाकली का दगड घेऊन दगड मार. पण ह्याला काय माहीत त्या दगड मारण्याचा जीव जाणार आहे. समजतं का ठिकाणी? म्हणून या ठिकाणी तुम्हाला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय की हृदय कठीण करू नका. एकदा का हृदय सैताने, एकदा का हृदय तुमच्या नकारात्मक विचारांनी कठीण केलं, हा सैतान टपून बसलाय आणि हा त्याची इच्छा तुम्हाला पूर्ण करणार. या ठिकाणी आपण बघतो का प्रभूने लेकरं निर्माण केले आणि देवाची इच्छा होती का कायनामध्ये, हाबेलामध्ये त्याचं राज्य वाढावं. पण सैतान संधी साधून होता की हृदय कठीण होताच. जसं हृदय कठीण झालं, जसं राग त्याच्यामध्ये आला, हा सैतान आला आणि आपली इच्छा कायनामध्ये पूर्ण केली. आणि त्याच्याकडून या पृथ्वीमधला पहिला खून कायनाद्वारे करून घेतलेला आहे, ज्याची कल्पना देखील कायनाला नव्हती. आणि मग आपण बायबलमध्ये वाचतो का देवाचा आत्मा त्याला विचारतो का तुझा भाऊ कुठं आहे, आणि मग तो पळू लागतो. पण तो म्हणतो की रक्त मला हिशोब मागत आहे. आपला विषय आहे का हृदय कठीण करू नका. कारण जर तुम्ही तुमचं हृदय कठीण केलं, सैतान तुमच्या मनात त्याच्या दुष्ट कल्पना टाकेल आणि मग एकदा का दुष्ट कल्पना आल्या, ह्या कल्पना तुम्हाला देवापासून दूर घेऊन जाईल.
समजतंय का? कायनाचं फक्त अर्पण मान्य झालं नव्हतं, पण देवापासून त्याला दूर नेलं का नाही सैतानाने? पण जर आलेला राग कायनाने टाकून दिला असता तर सैतानाला चान्स भेटला असता त्याच्या हृदयात कार्य करायला? नाही ना. म्हणून या ठिकाणी आजचा विषय आपला हाच आहे का अंतःकरण शुद्ध ठेवा, हृदय कठीण होऊ देऊ नका. एकदा का हृदय कठीण झालं, सैतान आहेच वेगवेगळे विचार मनात टाकायला, आणि मग तुम्ही तुमच्यात नाही कार्य करत तर तुमच्यात सैतान कार्य करतो. समजतंय का? तुमचा ताबा तुमच्यावर राहत नाही. तुमचं सर्व नियंत्रण, धागेदोरे जे आत्म्याच्या हातात पाहिजे ते कोणाच्या हातात गेलेत? सैतानाच्या. समजतंय का? देवाची इच्छा मुळीच नव्हती का सैतानाने कार्य करावं, आणि म्हणून देव ज्यास त्याचं हृदय त्यांनी कठीण केलं रागाद्वारे, परमेश्वराचा आत्मा त्या संगती बोलत होता का काहीन राग टाकून दे, काहीन राग टाकून दे, काहीन हृदय कठीण होऊ देऊ नको, कारण एकदा का कठीण झालं मग तुझ्यावर माझा नाही सैतानाचा अधिकार कार्य करणार आणि तुला तो माझ्यापासून दूर घेऊन जाईल. आणि मग ह्या विषयावरच आज आपण वेगवेगळे उदाहरणाद्वारे शिकणार आहोत की कशा प्रकारे आपलं हृदय कठीण होतं, सैतान येतो आणि त्याची इच्छा आपल्यामध्ये पूर्ण करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड. जसं आपण आता पाहिलं की या उदाहरणामधून कायन आणि हबेलाच्या की कसं हृदय कठीण होतं, आणि जसं सैतान दाराशी उभा आहे, पाप दाराशी उभा आहे, आणि ते हृदय कठीण झाल्यानंतर सैतानाला चान्स मिळतो आणि तो आतमध्ये शिरतो आणि मनुष्याला चुकीच्या गोष्टी करायला लावतो. तर आज आम्ही आमच्या नाटकाद्वारे रोजमर्राच्या जीवनामध्ये जे काही उदाहरणं आहेत ते आम्ही आमच्या नाट्यामधून तुम्हाला दाखवतो की कसं मनुष्याचं हृदय कठीण होतं आणि मनुष्य चुकीच्या गोष्टी करतो आणि आपले आशीर्वाद तर गमावून बसतोच, पण त्याला देवाचा आवाज देखील ऐकू येत नाही. आता तुम्ही इथे पाहता की आम्ही भाऊ बहीण आहोत. आम्ही खरं तर देवाची सेवा करणार आहोत रोजच्या जीवनामध्ये, असं नाहीत, पण आम्ही काही निगेटिव्ह रोल्स करणार आहोत आणि त्यामधून दाखवणार आहोत की कसं मनुष्याचं हृदय कठीण होतं आणि तो देवाचा आवाज ऐकू शकत नाही, चांगले विचार त्याच्यापासून दूर होतात आणि तो चुकीच्या गोष्टींमध्ये फसतो आणि देवापासून दूर जातो. प्रेज द लॉर्ड. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण पहिलं उदाहरण बघणार आहोत ते आहे वाढदिवसाचं. जसं आज या बहिणीचा वाढदिवस आहे आणि तिला खूप सारे फोन येत आहेत, सगळेजण तिला विश करत आहेत तिच्या वाढदिवसाबद्दल. ती खूप आनंदी होती की तिला इतके सगळे फोन येत आहेत, पण अचानक माहीत नाही तिला काय झालं, ती खूप निराश झाली. आणि आपण आता बघितलं की ती बहीण खूप निराश झाली, कारण तिला सगळे फोन येत होते, पण तिला एका फोनाची खूप अपेक्षा होती की तो फोन तिला नक्की येईल, पण खूप वेळेचं ती बघत होती तो फोन काही तिला येत नव्हता. आणि त्यावेळेस आपण बघतो की कसं तिच्या हृदयामध्ये चांगले विचार आणि वाईट विचार याचं युद्ध चालू होऊन जातं. अशा प्रकारे चांगले विचार तिला म्हणू लागतात की जाऊन दे, तिला टाईम भेटला नसेल, तिला वेळ भेटला नसेल की ती तुला फोन करावं, कदाचित ती विसरून गेली असेल तुला विश करायचं, जाऊन दे काय नाही होत. ते चांगले विचार तिला चांगल्या रीतीने समजवत होते, पण तेवढ्यातच वाईट विचार त्याला सांगतात की नाही, सगळ्यांचे वाढदिवस तर तिला नक्की आठवण असतात, पण तुझंच कसं काय विसरली, असं कसं काय टाईम नाही भेटला तिला. रेडी स्टार्ट. आणि कशा प्रकारे ते वाईट विचार तिच्यावरती हावी होऊन जातात, त्याच्याद्वारे तिच्यामध्ये राग उत्पन्न होतो आणि ती चांगल्या विचारांना आपल्या स्वतःपेक्षा लांब करून घेते. आणि ते वाईट विचार तिच्यावरती एवढे जास्त हावी होऊन जातात की तिच्यामध्ये खूप जास्त राग येतो. आणि मग आपल्याला माहीत आहे एकदा का जर का आपलं हृदय कठीण झाला मग कोण येतो? सैतान. हृदय कठीण होताच सैतान त्या ठिकाणी आला आणि तिचं मन वळू लागलं. आपले दुष्ट विचार तिच्या मनात तो टाकतो. बघ, सगळ्यांना फोन करतात पण तुला फोन नाही केला, सगळ्यांच्या कार्यक्रमात सहभागी होतात पण तुझ्या आनंदात सहभागी होत नाही. मग तू म्हणून त्यांच्याही कार्यक्रमात सहभागी होऊ नको. मैत्री ठेव पण पहिल्यासारखी प्रीती ठेवू नको. औपचारिकता ठेव, फक्त चेहऱ्यावर हास्य आण पण हृदयात त्यांच्याबद्दल प्रेम बाळगू नको. यस, तुला त्यांचा द्वेष बाळगायचा आहे. जसं ते तुझ्या संगती वागतात त्यांच्या प्रकारे, त्याच प्रकारे तुलाही त्यांच्याशी वागायचं आहे.
आणि मग या ठिकाणी सैतान तिचं हृदय कठीण केले. या ठिकाणी आपण वाढदिवसाचं उदाहरण घेतलं. आपण पाहिलं की या बहिणीचा वाढदिवस होता, प्रत्येकजण तिला फोन करत होते, पण जी अपेक्षा होती की जो फोन कॉल तिला येईन तो फोन कॉल आला नाही. ही बहीण ती होती का जिची अपेक्षा ती बाळगत होती की मला फोन करेल, आणि काही कारणास्तव ही फोन करू शकली नाही. आणि मग आपण पाहिलं का तिच्यामध्ये चांगले आणि वाईट विचारचं युद्ध चालू झालं. आणि शेवटी आपण पाहिलं का जे वाईट विचार आहे तिच्यात हवे झाले. या वाईट विचाराने हिचं हृदय कठीण केलं का बघ, सगळ्यांच्या कार्यक्रमात ही सहभागीदार होती, तुझ्या कार्यक्रमात ही सहभागीदार नाही. सगळ्यांना हे फोन करते पण तुला फोन करत नाही. आणि मग या ठिकाणी जी चांगली मैत्री होती ती मैत्री तुटावी, जिथं प्रेम होतं ते प्रेम संपावं म्हणून या ठिकाणी वाईट विचार ज्या तिच्यावर हवी झाले. आम्हाला माहीत आहे का ज्यास हृदय कठीण होतं सैतान येतो आणि आपली संधी साधतो. आणि मग त्या ठिकाणी सैतान शिरला आणि तिचं हृदय त्यांनी पूर्णतः कठीण करून आपली इच्छा तिच्यामध्ये पूर्ण केली. समजतंय का? पहिला वाईट विचार तिच्यावर हवी झाला. कोणता वाईट विचार? का बघ तुला फोन नाही केला, याचा राग तिच्या मनामध्ये आला. आणि जसंच राग येतो कोण शिरतो? सैतान. आणि मग हा दुष्ट आहे, हा नाश करण्यासाठी आला, हा विभक्त पाडण्यासाठी आला. आणि मग ह्यांनी आपली दृष्टी इच्छामध्ये टाकली का बघ पहिले ज्या प्रकारे हिची संगती भेटायची ना, आता त्या प्रकारे भेटायचं नाही. हातात हात जरी दिला ना, औपचारिकता म्हणून द्यायचं. पहिलं जे प्रेम तिच्याबद्दल होतं ते प्रेम बाळगायचं नाही. आणि बायबल सांगतं एकमेकांवर प्रीती करा. पण आहे का प्रीती? मस्त एकमेकांना भेटतात, हातात हात देतात, पण ते प्रेम राहिलेलं नाही. का? कारण ज्यास हृदय कठीण होतं सैतान येतो आणि आपली इच्छा त्याच्यामध्ये पूर्ण करतो. मी हे उदाहरण यासाठी घेतलं का आज अनेक लोकांमध्ये या प्रकारे आम्हाला पाहायला दिसतं का ते भलेही एकमेकांच्या हातात हात देतात, चेहऱ्यावर हास्य आणतात, पण त्यांच्या हृदयात एकमेकांबद्दल प्रेम नाही. आणि जर तुमचं हृदय एकमेकांसाठी कठीण झालं तर तुम्ही देवाच्या राज्यात वतन पाहू शकणार नाही, तुम्ही त्या प्रभूला पाहू शकणार नाही. म्हणून हृदय ज्यावेळेस कठीण व्हायचं चालू होईल त्यात आलेला राग टाकणं गरजेचं आहे. मी असं म्हणत नाही का राग येणार नाही. येस, फोन नाही आला मन दुःखी होईल का सगळ्यांना फोन करतात, मला फोन नाही आला, 100% तुमचं हृदय खिन्न होईल. पण देवाची इच्छा आहे का जो खिन्नपणा तुमच्यात हवी होतोय हा खिन्नपणा तुम्ही टाकून द्यावा, दूर ढकलून द्यावा याला. पण जर तुम्ही हा खिन्नपणा तुमच्याजवळ ठेवला तर लक्षात ठेवा का हा तुम्हाला सोडणार नाही. समजतंय का? मग हा व्यक्ती जो पहिले प्रीतीने वागायचा ना, हा तुसड्याप्रमाणे वागतो. मग पाहून न पाहिल्यासारखं. समजतंय? मग जवळ असतील पण दिसल का काहीतरी खटकलेलं आहे. कोणामुळं? तुम्ही तुमचं हृदय कठीण केलं त्यामुळं. म्हणून ज्या वेळेस तुमच्यामध्ये चांगले विचार आणि वाईट विचारचं युद्ध होईल, वाईट विचार टाकून द्या. राग येईल पण तो राग टाकून द्या. कारण नाही जरी हिने मला फोन केला नाही, मला माझं हृदय कठीण करायचं नाही. कारण जसं हृदय कठीण होईल दुष्ट कल्पना टाकतो मनामध्ये. कोण? सैतान. आणि तो काय दुष्ट कल्पना टाकल याची गॅरंटी नाही. कारण त्याला एकच काम करायचं आहे का तुम्हाला देवाच्या नजरेतून पाडायचं आहे. मग तो तुमच्यात काय घाण वृत्ती उत्पन्न करेल ह्या व्यक्तीसाठी माहीत नाही. कोणत्या थराला तो तुम्हाला घेऊन या व्यक्तीचं वाईट करायला लावल तुम्हाला माहीत नाही. आणि म्हणून या ठिकाणी हृदय कठीण होऊ नये म्हणून आम्हाला जपलं पाहिजे. मी पुन्हा सांगल का राग सर्वांना येतो पण राग टाकून द्या. अपेक्षा सर्वांना असती पण अपेक्षा सोडून टाका. कारण हे सैतानाला आमंत्रण आहे. कारण पुन्हा सांगतो 1 पेत्र 5 लिहिलं आहे का तुमचा शत्रू सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून शोधत फिरतो. आणि जो कोणी आपलं हृदय कठीण करतो ती सैतानाची शिकार आहे आणि ती शिकार तो साधणारच. समजतंय? म्हणून जे हिनी केलं आपलं हृदय कठीण ते हृदय तुम्ही कठीण करू नका. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या उदाहरणाकडे आपण जाऊया. थँक्यू जीसस. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी दुसरं उदाहरण आपण घेणार आहोत हृदय कठीण होण्याबद्दल. आणि नेहमीचं ते उदाहरण आहे पण घेणं गरजेचं आहे. लग्नपत्रिका. कशा प्रकारे ज्यावेळेस एखादं आमंत्रण आम्हाला येत नाही किंवा त्या आमंत्रण पत्रिकेवर आमचं नाव नसतं, कशा प्रकारे हृदय कठीण होतं हे नाट्य तुमच्यासमोर आम्ही सादर करतो आहे. आणि मग कशा प्रकारे सैतान येतो आणि आपलं मन कठीण करून वेगळं त्या कठीणपणाला दिशा देतो ते आपण पाहणार आहोत. की या बहिणीच्या घरी एक कार्यक्रम आहे आणि ती कशा प्रकारे सर्वांना आमंत्रण देणार आहे या दरम्यान आपण ते पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण पाहिलं की त्या बहिणींनी सर्वांना त्या कार्यक्रमाच्या पत्रिका दिल्या पण हिला पत्रिका दिली नाही. आणि हिची अपेक्षा होती का ते आमंत्रण मला नक्की मिळेल
आणि ते आमंत्रण तिने वाट पाहिली आणि तरीही ते आमंत्रण तिला मिळालं नाही आणि तिच्या चेहऱ्यावर तो खिन्नपणा येऊ लागला. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की तिच्या मनात चांगले आणि वाईट विचारांचं युद्ध सुरू झालं. आपण पाहतो की तिला ते पत्रिका मिळाली नाही. तिची अपेक्षा होती की मला हे आमंत्रण भेटल, पण तिचं मन खिन्न होऊ लागलं. नकारात्मक विचार तिच्यावर हावी होऊ लागले, पण चांगले विचार तिची समजूत घालत होते का बघ कदाचित ते विसरले असतील, तू जवळची आहे म्हणून त्यांनी पहिले बाहेरच्या लोकांना दिलं असेल, त्यांना तुझ्याकडून अपेक्षा असेल का जरी तुला नाही भेटली तू त्या कार्यक्रमाला येशील. पण पुन्हा वाईट विचार हावी होऊ लागले, नाही तू जवळची आहे, तुझ्यामुळं त्यांची ओळख त्यांच्याशी झाली, जे त्यांना ओळखत नव्हते त्यांना आमंत्रण आहे तुला आमंत्रण नाही आहे, मग हे असं कसं. आणि मग तिचं मन कठीण होऊ लागलं. त्या कुटुंबाबद्दल जो आदर प्रेम तिच्या मनाबद्दल होता त्याबद्दल तिच्या मनामध्ये आता घृणा उत्पन्न झाली. आणि आम्हाला माहिती आहे का ज्यास हृदय कठीण होतं, राग आमामध्ये हावी होतो, त्या ठिकाणी सैतान कार्य करण्यास सुरू होतो. का? कारण तिने चांगले विचार नाकारले, चांगले विचार तिने दूर केले. आणि मग हृदय कठीण झाल्यामुळं तिच्यामध्ये सैतान कार्य करण्यास सुरू झाला. तिचं मन कठीण करायला त्याने सुरुवात केलं का बघ तू त्या कुटुंबाला एवढं प्रीती करते, तू मनात निश्चय केला होता का मी त्यांच्या कार्यक्रमात भरपूर जाऊन काम करणार, पण कशा म्हणून तू आता लवकर जाते. त्यांनाच जाऊ दे ज्या लोकांना तिने आमंत्रण दिलं, म्हणजे तिलाही कळल ते किती जवळचे आणि मी किती जवळचे, आणि संकट समय तुझ्या कोण कामी आलं. आणि बघा हृदय कठीण झाल्यामुळं सैतान तिच्या मनामध्ये आपली दुष्ट इच्छा टाकत आहे, दुष्ट योजना टाकत आहे. ज्या ठिकाणी तिने ठरवलं होतं का मी त्यांच्या कार्यक्रमात जाऊन सहभागी होणार, त्यांच्या कामात आधार बनणार, पण तिने आपलं मन कठीण करून त्या कार्यक्रमात जाऊ नये असा निश्चय ती घेत आहे. प्रेज द लॉर्ड. हे उदाहरण मी मुद्दामून घेत आहोत कारण आपल्या इथं खूप विवाह सोहळा असतात आणि अनेकदा या गोष्टीद्वारे आपल्या मनात दुरावा निर्माण होतो. या बहिणीला वाटलं का ही माझ्या जवळची आहे, ही मला आमंत्रण देईल, आणि कदाचित त्या काही अधिक त्या ठिकाणी काम वाढल्यामुळं व्याप वाढल्यामुळं कदाचित ते आमंत्रण द्यायचं ती विसरली. आणि हिने ज्यावेळेस ते आमंत्रण तिला आलं नाही तिचं मन कठीण झालं. चांगलं मन तिची समजूत घालत होतं कदाचित ते विसरले असतील, पण दुष्ट विचार तिच्यावर पूर्णतः हावी झाले. आणि ज्या ठिकाणी तिच्या कार्यक्रमात ती जाऊन सहभागीदार होणार होती, त्या ठिकाणी भरपूर ती काम करणार होती, तिचं मन कठीण झाल्यामुळं सैतान त्या ठिकाणी आला. आणि मग सैतान त्या ठिकाणी दुरावा निर्माण करतो. कशा म्हणून तिच्या कार्यक्रमात जायचं, ती जर तुला ओळखत नाही, जर ती तुला विचारत नाही तर तू काय म्हणून त्या ठिकाणी जातो. मग देव तो म्हणतो तुझ्या समंजसपणा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. यस, ही बहीण विश्वासणारी आहे, ख्रिस्ती आहे, हिच्यामध्ये काय पाहिजे? समंजसपणा. पण या ठिकाणी तो समंजसपणा ठेवून देवाचा गौरव होऊ नये म्हणून सैतान पूर्ण प्रयत्न करतो. आणि हिचं हृदय जास्त कठीण होतं, तो आपली दुष्ट इच्छा तिच्यामध्ये टाकतो का तुला समंजसपणा घ्यायचा नाही तर तुला द्वेष बाळगायचा आणि त्या कुटुंबाला आता जवळ करायचं नाही. मग जर तुमचं अंतःकरणच कठीण आहे, तुम्ही देवाला पाहणार का? तुमचं हृदय जर अशुद्ध आहे, तुम्ही त्या प्रभूला पाहणार का? आणि म्हणून सैतान पूर्ण प्रयत्न करतो, ज्यास तुमच्यामध्ये राग येतो त्या सैतानाला संधी भेटती तुमच्या त्याची इच्छा पूर्ण करण्याची. म्हणून मी तुम्हाला विनंती करेल का जर तुम्हाला कोणतं आमंत्रण आलं नाही तर प्लीज त्या फॅमिलीला समजून घ्या. समंजसपणा तुमच्यातला सोडू नका, तो समंजसपणा देवाच्या गौरवासाठी तुम्ही राखून ठेवा. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? पण जर तुमचं हृदय कठीण झालं, जर तुम्ही या वाईट विचाराला परवानगी देताय का त्यांनी राज्य करावं, लक्षात ठेवा का वाईट विचार म्हणजे सैतानाला आमंत्रण. माहिती आहे ना, काईनाने राग, प्रभू काय म्हणला, काईन राग टाकून दे, त्याने नाही टाकला. आणि मग कोण टपून बसला होता? सैतान आला आणि दुष्ट विचार त्याच्यामध्ये पूर्ण केले. जर हिच्या मनात राग असेल ना, ह्याच्या मनात काय टाकणार? तो दुष्ट विचार. मग या कुटुंबाची निंदा, नावं ठेवणं, चार लोकात बदनामी करणं. येस, ज्या ठिकाणी देवाचा गौरव झाला पाहिजे तिथं वाईट गोष्टी हिच्यातून सुरू होत आहेत. अनेक लोकांमध्ये पाहायला मिळतं. तुमचं हृदय शुद्ध ठेवा, त्याच्यातली अशुद्धता तुम्ही शिरू देऊ नका. प्रेज द लॉर्ड. याच्याचमध्ये एक मी दुसरं उदाहरण घेईन. अनेकदा आम्हाला असंही पाहायला मिळतं की समजा पत्रिकेमध्ये नाव असतात, आपण बघतो की हा ट्रेंड आहे का प्रत्येकाचं नाव किंवा मीटिंगचे हँडबिल्स त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत. कोणते? नावं टाकणं. मग त्या ठिकाणी नावं टाकणं गरजेचं नाही आहे का? टाका, पण त्या नावं टाकणं रुसवा फुगवा आहे. मग ते मीटिंगचे हँडबिल का नाही असा? आपण बघतो का आजकाल मीटिंगचे हँडबिल्समध्ये पण इतके नाव आहेत का विचारू नका. काय कारण आहे? कारण एकच आहे का नाव नसेल तर राग येतो. आणि एकदा का राग आला, ज्या प्रकारची मग आपली सहभागिता त्या ठिकाणी पाहिजे ती सहभागिता राहत नाही, कारण आपलं मन सैतान कडू करतो. पहिलं उदाहरण मी याचं घेतो, लग्नपत्रिकेचं.
ह्या मॅडमचं नाव ह्या मॅडमनी त्यांच्या पत्रिकेत टाकलं नाही. आणि हिची इच्छा होती का यांच्या कार्यक्रमात 2,000, 3,000, 5,000 रुपयाचं चांगलं काहीतरी गिफ्ट भेट मला द्यायचं आहे. पण या ठिकाणी ह्या मॅडमनी त्या पत्रिकेत ते नाव टाकलं नाही. हिने पाहिलं का दुसऱ्यांचं नाव आहे जे तिचे लांबचे आहेत, मी जवळची आहेत, माझं नाव नाही. मग हृदयकच झालं कठीण, हृदयकच झालं कठीण. वाईट विचार हवे झाले, हृदय कठीण झालं. हृदय कठीण झाल्यानंतर कोण येतो? सैतान. सैतान आला का मनात दुष्ट विचार, 5,000 रुपयाचं गिफ्ट देणार आहे का? कशाला? तुझं नावच नाही आहे, त्या लोकांना जवळ केलं आहे ना, बघू मग ते लोक किती देतात. 5 नाही, फक्त 100 रुपये द्यायचे. समजतं आहे का? हिच्या कार्यक्रमात 5,000 रुपये गिफ्ट तिला देणार होती, पण तिचं नावच नाही आहे. तरी तिची इच्छा होती, पण हृदय कठीण झाल्यामुळं कोण आला? सैतान. आणि सैतान दुष्ट विचार टाकतो. काय म्हणून 5,000 रुपये देते? त्यांच्या नावं टाकलेत ना, बघू ते लोक किती येतात. 100 रुपयेच द्यायचे. जिथं 2,000 रुपये आहेर होता तिथं 50च रुपये. का? कारण हृदय काय झालं? कठीण झालं. मीटिंगबद्दलही तसंच, हँडबिलवर नाव नाही, त्यांच्या हँडबिलवर नाव आहे का, मग ते दान देतील, मी कशाला द्यायचं? समजत्या ठिकाणी हृदय कठीण झालं का सैतान टपून बसलेला आहे. आणि मग जर तुमचं हृदय कठीण आहे, सैतानाची इच्छा तुम्हाला पूर्ण होती, तुम्ही कसं देवाचं राज्य आणि वतन पावणार? या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लक्ष द्या याच्यावर. पण आपण अनेकदा दुरावा करतोय गोष्टीपासून. आपलं वाटतं नाही कुणी बघत, अरे देव बघतोय, देव बघतोय. देव म्हणतो का मी मातीच्या नाही, मी तुझ्या मंदिरात, मी तुझ्यामध्ये राहतो, तुझं अंतःकरण माझं मंदिर आहे. आणि मग जर हेच विटाळलंय द्वेषाने, रागाने, निराशेने, मग प्रभू कसा राहील त्या ठिकाणी? आणि मग तुम्ही कसं प्रभूला पाहणार? म्हणून या ठिकाणी ख्रिस्त म्हणतो का जे अंतःकरणे शुद्ध ते आशीर्वादित आहेत, कारण ते देवाला पाहतील. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुमचं हृदय कठीण होणे म्हणून जपा. राग 100% प्रत्येकामध्ये येणार, मग तो पाळकाने असाना त्याच्याही मध्ये राग येतो, पण राग टाकणं गरजेचं आहे. कारण देव कायनाला काय म्हणला? राग टाकून दे, राग टाकून दे. पण त्यांनी टाकला नाही, आणि कोण आला? सैतान. जर ही बहीण या बहिणीबद्दल राग टाकणार नाही तर आयुष्यभर हिच्यामध्ये आणि तिच्यामध्ये दुरावा राहील, प्रीती दिसणार नाही, विभक्तपणा राहील, एकत्रपणा दिसणार नाही. आणि मग देवाचं कार्य, देवाचं राज्य हिच्यामध्ये वाढणार नाही. कदाचित जर यांच्यातून तुम्हाला काही शिकायला भेटतं तर प्लीज शिकून घ्या. जो कठोरपणा हिने बाळगला आहे तो कठोरपणा तुम्ही टाकून द्या, जेणेकरून सैतानाची नाही पण देवाची इच्छा तुम्हाला पूर्ण होईल. प्रेज द लॉर्ड. समजतं या ठिकाणी. म्हणून हे उदाहरण आम्ही तुमच्यासमोर ठेवतोय. हे दैनंदिन जीवनातले उदाहरण आहे, पण अनेकदा आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपलं वाटतं नाही मी काय कोणतं लय मोठं पाप केलं आहे. पाप छोटं मोठं नसतं, देवाची आज्ञा मोडणं हेच मोठं पाप आहे. म्हणून या ठिकाणी देवाची इच्छा आहे का प्रीती करावी, देवाची इच्छा आहे का समंजसपणाने वागावे, देवाची इच्छा आहे का राग टाकून द्यावं. पण तुम्ही तोच राग धरून बसले का ज्याच्यामुळं सैतानाला संधी भेटते. कारण काय लिहिलं 1 पेत्रामध्ये का तुमचा शत्रू सैतान गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून शोधत फिरतो. कोणाला गिळतो? जो हृदय कठीण करून बसलाय. म्हणून हृदय कठीण होऊ देऊ नका. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. एक अजून एक उदाहरण आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत की कशा प्रकारे हृदय कठीण होतं, आणि ज्यास हृदय कठीण होतं सैतानाचं कार्य, योजना आणि इच्छा आम्हाला पूर्ण होती. 2 उदाहरण आम्ही तुमच्यासमोर मांडले. आणि तिसरंही उदाहररण आपलं नेहमी आणि दैनंदिन जीवनामधलं आहे, ते म्हणजे ज्यास आपण आजारी अवस्थेमध्ये असतो, का ज्यास आपण आजारी पडतो आणि हॉस्पिटलमध्ये एखादे ॲडमिट झालो, आणि मग कशा प्रकारे आपले विचार, अपेक्षा बाळगतात की लोक मला भेटायला आले पाहिजेत. आणि त्याच आधारावर आत्ताचा जो स्किट किंवा जे नाट्य आहे ते आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत की कशा प्रकारे हा भाऊ आजारी आहे, लोक याला भेटायला येतात, आणि मग कशा प्रकारे याच्यात चांगले आणि वाईट विचार फिरतात, आणि मग सैतान त्याच्यात कार्य करतो. पाहूया आपण हे नाट्य. या ठिकाणी हा भाऊ आजारी आहे आणि त्याचे आप्तजन त्याला पाहायला आलेले आहेत. आणि मग ते त्याची ख्याली खुशाली विचारतायत, आणि तसं झाल्यानंतर त्याचे आप्तजन त्या ठिकाणाहून निघून जात आहेत. यानंतर पुष्कळ त्याचे आप्तजन त्याला येऊन भेटून गेले. पण त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की पुन्हा त्याच्यात विचार फिरू लागतात, दुष्ट विचार देखील आणि चांगले विचार देखील. हे आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं का ज्यावेळेस आपण आजारी असतो, अनेक लोक आम्हाला भेटायला येतात, आणि अपेक्षा बाळगून असतो का काही लोक येतील पण ते येत नाही, आणि मग ते वाईट विचार हवे होतात. या ठिकाणी त्याच्या मनात एक संघर्ष चालू आहे चांगल्या आणि वाईट विचाराचा. चांगले विचार म्हणतायत की राग करू नको,
अपेक्षा बाळगू नको, पण वाईट विचार त्याच्यावर हावी होत आहे. आणि मग सैतान त्या ठिकाणी आता त्याचा ताबा घेत आहे. कारण ज्याचं हृदय कठीण होतं सैतान पूर्णतः त्याच्यावर वर्चस्व मिळवतो आणि त्याचं मन आता पूर्णतः क्रोधाने, रागाने आणि द्वेषाने भरलेलं आहे. आणि मग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं का ज्यावेळेस आमचं हृदय कठीण होतं सैतान त्याची इच्छा पूर्ण करून आमचं मन कठीण करतो आणि मग देवाचा गौरव त्या ठिकाणी व्हावा ती जागा आम्हाला मिळत नाही. आणि मग हृदय कठीण झाल्यामुळं हे आम्हासाठी हानिकारक आहे, कारण त्याद्वारे आम्हाला नैसर्गिकरित्या देखील आमच्या शरीराला त्रास होतो. आणि ज्या ठिकाणी आम्हाला लवकर बरं व्हायचं आहे, आमचं BP हाय होतं आणि आम्हामध्ये देवाचा गौरव होत नाही, तर आजाराला वाव मिळते आणि त्या ठिकाणी सैतानाचं कार्य पूर्ण होत आहे. या ठिकाणी आपण पाहिलं का भाऊ आजारी आहे आणि मग अपेक्षा होती का काही लोक त्याला भेटायला आले पाहिजे. पुष्कळ लोक आले, पण काही अपेक्षा होती ते लोक त्याला भेटायला आले नाही. आणि ते त्याला भेटायला आले नाही त्यामुळं याचं हृदय नकारात्मक विचार, कोणते विचार? नकारात्मक विचारांनी कठीण केलं. आणि ज्याचं हृदय कठीण होतं कोण कार्य करतं? सैतान. सैतान त्याच्यामध्ये अजून तीव्र राग, द्वेष आणि त्याच्यामध्ये खिन्नपणा उत्पन्न केला. आता बघा हा भाऊ कसा आहे? आजारी आहे. हा अगोदरच पेशंट आहे. याला या ठिकाणी देवाच्या प्रत्येक चापकांचा आरोग्याची घोषणा करायची. ती घोषणा न करता हा कोणता विचार करत बसला आहे की कोण लोक मला भेटायला आले आणि कोण लोक मला भेटायला नाही आले. पहा आपण कधी कोणता विचार केला पाहिजे याचं देखील समज आपल्याला राहिलं नाही पाहिजे. का सैतान आम्ही बरं होऊ नये म्हणून आपलं मन भरकट होतं आहे. समजतंय का? हा व्यक्ती आजारी, याला कसली गरज आहे? देवाच्या 39 चापकांची. यांनी घोषणा केली पाहिजे का प्रभूच्या प्रत्येक चापकांद्वारे मी निरोगी आहे. पण सैतानने काय केलं? हृदय कठीण केलं. देवाच्या चापकांचा आरोग्याची घोषणा तर दूर राहिली. हा कोणते विचार करत बसलाय? ते मला भेटायला नाही आले. याचा राग धरून बसलाय. याचं ऑपरेशन करायचं, याचं BP नॉर्मल पाहिजे. रागाद्वारे याचं BP हाय आहे आणि मग याचं कधी ऑपरेशन होईल, कधी हा बरा होईल? म्हणजे सैतान हृदय कठीण करून आम्हाला पूर्णतः मरणाच्या स्वाधीन करतो, पण बरं होऊ देत नाही. आणि म्हणून जर तुम्ही पेशंट असताल, जर तुम्ही आजारी असताल आणि जर तुम्हाला कोणी लोक भेटायला आले नाही तर हृदय कठीण करू नका. कारण हृदय कठीण करून तुमचं BP वाढवेल. हृदय कठीण करून बायबल तुमच्या आजाराबद्दल काय सांगतं त्याची आठवण नाही करून देणार, पण ते लोकांनी भेटायला आले याची खिन्नता तुमच्या मुखातून तो बाहेर काढेल. म्हणून या व्यक्तीने जे केलं ते तुम्ही करू नका. कारण बायबल काय सांगतं? जर तुम्ही इतरांना क्षमा करणार नाही तुमच्याही पापाची क्षमा होणार नाही. समजा हा व्यक्ती जो आजारी आहे यांनी राग धरला का ते लोक मला भेटायला नाही आले, त्यांनी क्षमा केली नाही आणि जर समजा मरण पावला, हा सुख लोकात जाईल का मृत्यू लोकात जाईल? कारण जर हा इतरांना क्षमा करत नाही देव याच्या बापांची क्षमा करेल का? आणि मग हा सुख लोकात जाईल का मृत्यू लोकात जाईल? मृत्यू लोकामध्ये जाईल. समजतंय का? या ठिकाणी हा खिन्न होऊन, निराश होऊन आपले मार्ग सुख लोकांकडे जाण्यासाठी मोकळे करत नाही आहे, मृत्यू लोकांकडे जाण्यासाठी मोकळे करत आहे. म्हणून हृदय कठीण करू नका. तुमच्या हृदयात राग येईल, हा राग टाकून द्या. कारण जर तुमचं हृदय कठीण झालं तर सैतान त्याची इच्छा तुम्हात पूर्ण करेल. आणि जिथे तुम्हाला जीवन भेटलं पाहिजे तिथे तुम्हाला मरण भेटेल आणि तुमच्या वाटेला काहीच येणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणी बायबल सांगतं ज्याचं अंतःकरण शुद्ध ते देवाला पाहतील. पण याचं अंतःकरण शुद्ध आहे का? हा आता द्वेष बाळून बसलाय, हा देवाला नाही पाहणार, हा मृत्यू लोक पाहिल. म्हणून जर तुमची इच्छा आहे का देवाला पाहावं, अंतःकरण कसं करा? शुद्ध करा. अपेक्षा बाळगून, हेवा बाळगून, द्वेष बाळगून, राग बाळगून काही भेटणार नाही. पण प्रभूचे 39 चापका आठवल्याने तुम्हाला आरोग्य भेटेल. म्हणून तुमच्या मनात हे वाईट विचार हवी होतील, हे हवी होऊ देऊ नका. कारण एकदा का वाईट विचार आले सैतान टपून बसलेला आहे. म्हणून जर तुमच्याबद्दल असं होतंय तर तुम्ही यापासून वाचा आणि देवाचा गौरव करा. प्रेज द लॉर्ड.